हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. पौर्णिमा होती, तर पौर्णिमेची पूजा कोण कोण करतं? माझी साधी सिंपल पूजा असते पौर्णिमेची, पण मी करते. नंतर हे फ्रूट वगैरे घ्यायला गेलेलो मार्केटमध्ये. पौर्णिमा असल्यामुळे आणि डेली माझं हे मी पाण्याचं हे उरली भरून ठेवते मी, फुलं वगैरे टाकून. हे माझा बाहेरचा इंटरेस्ट आणि साफसफाई वगैरे व्यवस्थित हे करून मस्त पूजा वगैरे मांडली होती मी. पौर्णिमेची शिरा बनवलेला. आणि कोण ते आपल्या मठामध्येच नाही, आणि प्रत्येकजण बोलायला लागलेले की पौर्णिमेची पूजा करतात तर घरामध्ये महिन्याला पौर्णिमेची पूजा केली तरी खूप छान असतं आणि करावी. आपण श्रावण महिन्यात वगैरे किंवा गणपती आपले बसतात तेव्हा आपण हे करतो. तर अशी महिन्याला पण थोडी का आपलं जसं आपल्याला होतं आहे तसं केली तरी खूप छान असतं पौर्णिमेची पूजा केलेली. आणि हा जो शिरा असतो तो फक्त आपण घरामध्येच खायचा असतो, बाकी कोणाला द्यायचा नसतो. हे पण माहिती असेल तुम्हाला सर्वांना जे पौर्णिमेची पूजा करतात ते. आता हा मी खूपच थोडा बनवते का तर घरामध्ये गोड एवढं कोण खात नाही. त्यामुळे हा थोडा शिरा बनवलेला, तूप टाकून थोडंसं शिरा गरा घेतलेला, त्याच्यामध्ये साखर आणि हे केलेलं दूध टाकून बनवलेला थोडासाच. ही माझी पौर्णिमेची पूजा आहे. मी माझ्या कुलस्वामीचा फोटो ठेवते पौर्णिमेची पूजा करताना. आणि विष्णू देव आहेत ना, त्यांच्या जे पायाला लक्ष्मी मातेचं हे असतो ना फोटो, तो मी ठेवते एक पूजेला. आणि म्हणतात की खीरपुरी बनवायची असते, पण मी कधीच बनवलेली नाही आत्तापर्यंत. व त्या दिवशी आठवली म्हणून थोडीच मी 2-3 वाट्यांची खीर बनवली होती आणि देवापुरतीच पुरी बनवलेली. हा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ आहे. मी माझ्या मुलीला म्हटलं की मोमोज बनवलं. त्या तिने कोबी, मक्याचे दाणे घेतलेले कणीसचे शिजवून, आणि कांदा, बस दुसरं काही नव्हतं घेतलं, एवढंच घेतलं होतं तिने. हे दुपारचं उन्हामध्ये बघा कोणच बाहेर निघत नाही, एवढं ऊन पडलं आहे ना अहमदाबादमध्ये, खूपच ऊन पडलं आहे. एवढी मोठी मुलं झालेत तरी सिंचन बघतात. छान वाटतं ते सिंचन बघायला. ते सगळं धुवून तिने पॅनमध्ये अद्रक लसणची पेस्ट टाकली होती, थोडंसं मिरची घेतलेली, तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं. त्याच्यामध्ये तिने कांदा, मिरचीचे तुकडे टाकलेले बारीक करून, आणि कोबी, आणि सोया सॉस टाकलेला ब्लॅकवाला तो. बस एवढंच टाकलेलं आणि तिने मोमोज बनवले होते. जसं तुम्हाला तिखट हवं तसं तुम्ही जास्त कमी करू शकता. मीठ चवीनुसार टाकायचं आहे. जास्त काही करत बसले नव्हते, पण एवढे छान झाले होते ना, मस्त झाले होते. पटकन असं नाश्त्यासाठी दुपारच्या 4 वाजताच्या छोट्या भूकसाठी खूप छान होतं हे. किंवा तुम्ही सकाळी पण करू शकता. ही कोबी आपल्याला दिसते एवढी, पण लगेच किती होते कमी. आणि त्याला जास्त कुक करायचं नाही आहे, थोडंसंच त्याला कुक करायचं आहे. हे बघा, शिजून नाही द्यायचं आहे जास्त. हे झालं आहे आता आपलं. त्याच्यामध्ये बॉईल केलेलं होतं हे, म्हणजे शिजवून घेतलेले होते कणसाचे दाणे, जे वरतून टाकलेत. थोडंसंच 1-2 ड्रॉप्स सोया सॉसचा टाकलेला. बाहेरचे मोमोज खाऊन आजकाल सगळे म्हणतात काय होतं आहे, काय सगळं अशी कंप्लेंट येते ना, त्यामुळं भीती वाटते. तेव्हा कधीतरी खायची इच्छा झाली की ह्याच्यामध्ये तुम्ही ढोबळी मिरची, टॅमॅटो, अजून तुम्ही पनीर ॲड करू शकता, असं सगळं पण टाकू शकता. पण आणि थोडंसंच मी बनवलेलं, जास्त नाही. हे पिठावरून तुम्हाला दिसत असेल, खूप थोडं बनवलेलं. हे बघा, आणि लागत पण होतं मस्त. छान बनवले होते. आणि ती सेप पण एवढं भारी देते ना माझी मुलगी, बघा छान सेप देते मोमोजचा. झालं होतं रेडी. हे आता मी शिजवायला ठेवले होते. आणि कोण पौर्णिमेची पूजा करतं ते पण मला नक्की सांगा. आणि खूप छान वाटतं त्या दिवशी, म्हणजे असं प्रसन्न वाटतं. पौर्णिमेची पूजा आपण करतो ना,
त्या दिवशी. आणि प्रदोष काळामध्येच करायचे आहे. 6 ते 7:30 वाजेपर्यंतच आपण पूजा करू शकतो. तुम्ही सकाळची पण करू शकता, जसा टाईम भेटेल तसं पण करू शकता. ज्यांची लहान मुले घरं असतात तसं, असं नाही की तेव्हाच करायचं. पण 6 ते 7:30पर्यंत ही पूजा केलेली खूपच छान असते. ते बॉईल केलेले होते ते बाजूला ठेवले, दुसरे बॉईल करायला ठेवलेले. आता हे चटणीसोबत खायला दिलेले. आणि ही आमची कँडी ना, तिला चिंगम वगैरे दिसलं ना की एवढी येऊन जाते ना, हे बघा कशी एवढं खी करते ना त्याला. खूप मजा येते तिची. AC ऑन होती ना तेव्हा दुपारची वेळ होती, ते लाईट लावून हे केलं होतं. कशी करते बघा. तिला च्युइंगमचं काय एवढं हे आहे काय माहिती नाही, एवढं हे करते च्युइंगमला. नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ते संध्याकाळी फ्रूट घ्यायला गेलेलो. त्याच दिवशी जे मोमोज बनवलेलं त्या दिवशी फ्रूट आणि थोडं डाळ वगैरे संपलेली. असं नाही की डेली मॉलमध्येच जावं आणि घेऊन या. थोडं इथं बाहेर गेलेलो आम्ही. तुम्ही माणिक चौक वगैरे ऐकलं असेल, त्या साईडलाच हे शॉप आहेत सगळे मोठे मोठे, तिथे गेलो होतो. हे बघा पाणीपुरीवाले वगैरे. हे फ्रूटवाले थोडे शॉप बंद झाले होते, थोडे चालू होते. हे बघा हे डाळ वगैरे घ्यायची होती. थोडी डाळ घेतली आणि कशासाठी घेतले ते नंतर सांगेन तुम्हाला. आणि मॉलमध्ये गेले की एक्स्ट्रा काय घ्यायचं होऊन जातं लगेच. बेसन वगैरे पण घ्यायचं होतं. आणि चहा वगैरे पित नाही तर थोडी चहा पावडर घेतली होती. माझे मिस्टर म्हणत होते वाघ बकरी, तर ती घेतलं होतं. नंतर फ्रूट घ्यायला गेलेलो. तर हे फ्रूट बघा उन्हाचे एवढे मस्त हे फ्रूट आहेत ना. हे बघा ऑरेंज कलरचे. हे कोणतं फ्रूट आहे ते पण मला नक्की सांगा. हे सगळे उन्हाळ्याचे फ्रूट आले होते. मग ते पाणीवाला आहे, शरीराला पाणी पाहिजे म्हणून हे असले खायचे, असं सगळे बोलत होते. हे बघा एवढं सुंदर होते ना हे, मस्त गोड असे छान होते. फालसा वगैरे हे सगळे उन्हाळ्याचे फ्रूट होते बघा. हे चिंच तर तुम्हाला माहितीच आहे, विलायती चिंच आपल्याकडे असते ती. हे पाणीवालं काजू वगैरे असं काहीतरी बोलत होते. हे आपल्याकडं कोण घेतं हे नक्की सांगा. नंतर आम्ही दोघे बाहेर जेवायला गेलेलो. तर तिन्ही मुली मम्मी मला हे घ्यायचं आहे पनीर थाळी. म्हटलं घे. मी छोलेपुरी घेतलेले होते. इथं वेटिंग असतं, 70 नंबर नाव होतं आमचं, ते आलं होतं. आणि नंतर घरी जाऊन हे फ्रूट वगैरे धुवून, हे आईस ॲपल होते. फ्रूट धुवून वगैरे फ्रीजला ठेवले होते. हे बघा चिकू वगैरे सगळं धुवून व्यवस्थित फ्रीजमध्ये टाकले होते. हे जे ऑरेंज कलरचं आहे ना छोटं काय आहे नक्की सांगा. बघतो नाही का काय आहे हे मला कमेंटमध्ये सांगा काय आहे ते. तर एवढी मी शॉपिंग केली होती बघा. हे बेसन घेतलेलं, हे वाघ बकरी चहा पावडर, ही हळद घेतली होती. हळद पूर्ण वर्षाची भरणार आहे, बरोबर आत्ताच संपले. आता वर्षाची पूर्ण हळद भरणार आहे. आता आम्ही जसं गहू वगैरे भरून ठेवतो तसं सगळं भरून ठेवतो आम्ही. जिरे मोहरी सगळं ते वर्षाचंच भरून ठेवतो आम्ही. हे सगळं रेशनचं तांदूळ इडलीसाठी घेतलेलं. आणि फर्स्ट टाईम मी एवढ्या वर्ष इथं राहिले, पण इथे मला माहिती नव्हतं की इथं रेशनचं तांदळाला काय बोलतात. तर मला पहिल्यांदा हे रेशन तांदूळ भेटलं होतं, तर मी इडलीसाठी घेतलेलं. आता कशी वाटली